आज मंडळी आपण बनवूया 100 रुपयाच्या खर्चामध्ये अवघ्या 10 जणांसाठी काजूची भाजी. अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे. हा काजू मसाला तुम्ही एकदा बनवला ना तर बार बार बनवा, इतका जबरदस्त तयार होतो. चला तर मंडळी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल काजू मसाला बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे ओले काजू घेतले. मार्केटमधून मी 70 रुपयाचे काजू आणलेले आहे. तुम्ही जे आपले रेग्युलर काजू येतात ते पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता. सर्वप्रथम हाताला तेल लावून या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने मी काजू कट करून घेऊन छान प्रकारे या पद्धतीने सालामधून रिमूव्ह केलेला आहे. काजू फ्रेश असलं की लगेचच ते आपल्या सालामधून निघलं जातं. आता हा काजू सालामधून काढून डायरेक्टली आपल्या गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे काजूवरती जो साल असतो या पद्धतीने इझिली निघला जातो. सर्व साल काढून आपल्याला छान प्रकारे दुसऱ्या बाउलमध्ये काजू आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. हे बघा म्हणजे सर्व काजूचे साल मी इथे काढून घेतलेले आहेत. आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी छानपैकी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे, कांदा ॲड करायचा, टोमॅटो ॲड करायचा आहे, लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा, तसे आपल्याला चॉप केलेलं इथं ड्राय कोकोनट ॲड करायचे. हवं असं काजू देखील ॲड करू शकता. आता हे छानपैकी गोल्डन ब्राऊन आपल्याला 3 मिनिटाकरता करायचं आहे. हे बघा 3 मिनिटांचा पाहू शकता छानपैकी हाय फ्लेमवरती टोमॅटो पूर्णपणे गळला गेला आहे, तसे कांदा देखील गोल्डन ब्राऊन झालेला आहे. हे बॅटर थंड करून नंतर मिक्सर जारमध्ये डायरेक्टली ॲड करायचं आहे. आता हे एकदम बारीकसं वाटून घ्यायचं आहे. हे बघा बॅटरची पूर्णपणे स्मूथ ग्रेव्ही तयार करून घेतली. एकदम बारीकसं वाटण वाटायचं आहे. तुम्ही हे वाटण असंच सहज खाऊन जाल. आता आपल्याला छानपैकी भाजी बनवण्यासाठी सेम पॅन आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवून छानपैकी त्यामध्ये तेल आणि बटर वापरायचं आहे. बटरऐवजी तूप देखील वापरू शकता. नंतर यामध्ये खडे मसाले टाकून छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे आणि तयार केलेली जी ग्रेव्हीचं बॅटर आहे ते ॲड करून देऊन छान प्रकारे हा बॅटर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती आता कंटिन्युअसली चालवत छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. साधारणतः म्हणजे 3 मिनिटांनंतर पावसाचा बॅटरचा कलर बघा एकदम मस्त असा सोनेरी झालेला आहे आणि साईडने तेल देखील सुटलेलं आहे. आता यामध्ये मसाला ॲड करायचे. 2 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमच धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचा आहे. मसाले व्यवस्थितपणे परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला अमूलची फ्रेश क्रीम 200 ग्राम इतकी ॲड करायची आणि छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे. हे बघा ग्रेव्हीची थिकनेस आणि कलर दोन्ही चेंज झालेला आहे. अतिशय अप्रतिम ही ग्रेव्ही तयार होते. मस्ट ट्राय. साधारणतः 2 मिनिटांनंतर पाहू शकता. हे बघा ग्रेव्ही मी छान प्रकारे कुक करून घेतलेली, साईडने तरी देखील सुटलेली आहे. आता सगळ्यात शेवटी काजू ॲड करायचे. अर्धा ग्लास इतका पाणी टाकून छान ग्रेव्हीची थिकनेस बॅलन्स करायची आहे. आता हे लो फ्लेमवरती 5 मिनिटं कुक करायचं आहे. लो फ्लेमवरती काजू 5 मिनिटं कुक केल्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे. छान प्रकारे मिक्स आउट करायचं आहे. आता हा आपला काजू मसाला रेडी झालेला आहे. अतिशय डिलिशियस ढाबा स्टाईल काजू मसाला तयार होतो. एकदा खाल्लं तुम्ही बार बार बनवा, इतका जबरदस्त. तसे म्हणताय तुम्ही ही भाजी बनवून आरामात 10 ते 12 लोकांकरिता सर्व करू शकता. इतकी जबरदस्त आणि भरभरून भाजी तयार होते आणि चवीला म्हणाल तर शेजारी देखील विचारते कशी रेसिपी बनवली. काय मग राव, व्हिडिओ इथपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला म्हणताय पुन्हा भेटूया. हर हर महादेव.